नमस्कार, मी रवींद्र थोरात. आपला भारत चॅनलच्या वतीने आपले हार्दिक स्वागत. राज्यातील प्रभावी सेवा अधिक सुसंवादी व प्रभावी करण्याच्या दृष्टीने परिवहन विभागाने अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्याचा महत्त्वपूर्ण पुढाकार हाती घेतलाय. या उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या संक्षिप्त मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ही पुस्तिका विशेषतः रिक्षा, टॅक्सी तसेच ओला आणि उबेर सारख्या प्रवासी सेवा देणाऱ्या वाहन चालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या सोप्या व आवश्यक मराठी वाक्यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला असून प्रवाशांचे सुसंवाद साधताना भाषेची अडचण येऊ नये आणि सेवा अधिक सुलभ व्हावी हा या उपक्रमातील मुख्य उद्देश आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की महाराष्ट्रात सेवा देताना स्थानिक भाषेचे ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. व्यावहारिक मराठी भाषेच्या माध्यमातून चालक आणि प्रवासी यांच्यामधील संवाद अधिक प्रभावी होईल आणि सेवेत गुणात्मक सुधारणा घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. परिवहन विभागाच्या वतीने या उपक्रमाचे विविध स्तरातून स्वागत होत असून पुढील काळात राज्यभर अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेऊन मराठी भाषेचा प्रसार प्रचारासाठी ही मोहीम यशस्वी करावी असे आवाहन या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि आपल्याला या बातमीबद्दल काय वाटते त्याबद्दल व्यक्त व्हा. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.